कांदा भजी, बटाटा भजी तर आपण नेहमीच खातो. पण आज आपण बनवणार आहोत काहीतरी हटके, अतिशय कुरकुरीत आणि चवीला एकदम भारी लागणारी शेवग्याच्या पानांची भजी. हो, तुम्ही बरोबर ऐकलत, शेवग्याची पानं. ही भजी एवढी टेस्टी होतात की प्लेट कधी रिकामी होईल हे तुम्हाला कळणारच नाही. सुपर क्रिस्पी आणि टेस्टी अशा या शेवग्याच्या पानांची भजी आज आपण रेसिपी पाहणार आहोत. नमस्कार, मी मनीषा. राजलक्ष्मी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. चला तर सुरुवात करूया. इथे मी 1 कप हरभरा डाळ पाण्यामध्ये 1 ते दीड तासासाठी भिजत ठेवलेली आहे. छान डाळ भिजलेली आहे. तिला आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. डाळ थोडी निथळून घ्यायची आहे. फारही पाणी डाळीमध्ये ठेवायचं नाही. आता सगळी डाळ मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेली आहे. यामध्ये अर्धा चमचा जिरे, इथे मी 7-8 कढीपत्त्याची पाने चिरून घेतलेली आहेत. अखंड घातली तरी चालेल. इथं 3 ते 4 मिरच्या हिरव्या चिरून घेतलेल्या आहेत आणि मूठभर कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून घालायचा आहे आणि 1 छोटा चमचा मीठ, म्हणजे सगळ्या पिठाला मीठ छान लागेल असं हे दरदरीत असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. फारही बारीक करायचं नाही. आता यामध्ये मी 1 छोटा चमचा लाल तिखट, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद आणि इथं मी मोठे 2 टेबलस्पून तांदळाचे पीठ घेतलेलं आहे. तांदळाच्या पिठामुळे क्रिस्पीपणा फार येतो. आता इथं 1 कप भरून शेवग्याची फक्त पानं घेतलेली आहेत. ही पानं स्वच्छ पाण्याने धुवून ह्या पिठामध्ये आता घालायची आहेत. भरपूर पाने घाला म्हणजे शेवग्याची भजी छान होतील. इथं मी आणखी पानं घेतलेली आहेत आणि सगळं आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. एकसारखं सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. तांदळाच्या पिठामुळं या भजींना अतिशय क्रिस्पीपणा येतो आणि डाळ भिजवून घेतल्यामुळे भजी एकदम खुसखुशीत होतात. इथं बेकिंग सोडा घालण्याची अजिबात गरज लागत नाही. आता एका कढईमध्ये मी तेल छान तापवून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, अजिबात हाय फ्लेम करायची नाही. आता तेलामध्ये छोट्या छोट्या साईजचे भजी तळून घ्यायचे आहेत. अगदी वरून तांबूस कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. एकदम क्रिस्पी असे हे भजी होतात. टेस्टला तर अतिशय छान लागतात. शेवग्याच्या पानं ही बहुगुणी आहेत. ती कॅन्सरसारख्या आजारावर मात करायला मदत करतात. शिवाय यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस असल्यामुळे हाडांना मजबूती देण्याचेही काम करतात. शिवाय ह्यामध्ये व्हिटॅमिन बी आहे. त्यामुळे अतिशय बहुगुणी अशी ही शेवग्याची पाने आहेत. तर पहा, छान असे भजी मीडियम फ्लेमवर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. तर कशी वाटली मग ही कुरकुरीत आणि पौष्टिक शेवग्यांच्या पानाची भजी? आहे की नाही एकदम सोपी आणि झटपट होणारी रेसिपी? संध्याकाळचा चहाची वेळ असो किंवा बाहेर पाऊस छान पडत असो, गरमागरम भजी आणि सोबत एखादी तिखट आंबट चटणी, बस अजून काय पाहिजे? तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, घरच्यांना खाऊ घाला आणि तुमची भजी कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि राजलक्ष्मी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू अशाच छान रेसिपीबरोबर. धन्यवाद.